राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्या प्रकरणी मालवण पोलिसांकडून गुन्हे दाखल। दोन्ही बाजूच्या 42 जणांसह शेकडो अज्ञातांवर गुन्हे दाखल। राजकोट किल्ल्यावरील राड्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात एकाही नेत्याचं नाव नाही। राड्यावेळी नारायण राणे, निलेश राणे, आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती, मात्र केवळ कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर नौदलाचे अधिकारी दाखल। नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी। पुतळा कोसळल्याप्रकरणी सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर फॉरेन्सिकची टीम दाखल। कोल्हापूरमधील पथकाकडून घटनास्थळाची पाहणी। शिवरायांचा पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती। नवीन भव्य पुतळ्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नेमण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या राजकोट किल्ल्याची पाहणी करणार। या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचा अजित पवारांचा इशारा। शिवरायांचा अश्वारूढ पुतळा घेऊन छत्रपती संभाजीनगरमधील शिवभक्त राजकोट किल्ल्यावर दाखल। जोपर्यंत प्रशासन किल्ल्यावर पुतळा बसवत नाही तोपर्यंत आम्ही आणलेला पुतळा बसवा, शिवभक्तांची मागणी। आता मुंबई आणि परिसरातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत। पुतळा अपघात प्रकरणी जबाबदार असलेले नौदल अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा। आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकरांची हायकोर्टात याचिका। शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून 100 वेळा माफी मागेन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। या घटनेवरून राजकारण करणं दुर्दैवी असल्याचं म्हणत विरोधकांवर साधला निशाणा। शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचं आंदोलन। दरवाजाला स्प्रे मारत आणि अंडी फोडत केलं आंदोलन। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम उपनगरात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी। वांद्रे ते मडगाव कोकण रेल्वेला सुरुवात। लोकसभा निवडणुकीवेळी पियुष गोयल यांनी दिलं होतं आश्वासन। पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार। बंदराच्या माध्यमातून 12 लाख लोकांना रोजगार मिळणार। केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा दावा। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातल्या बांधकामाला 5 ते 6 महिन्यात सुरुवात होणार। धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस श्रीनिवास यांची माहिती। पालघरमध्ये 5 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना। प्रकृती खालावल्यामुळे मुलीला केलं रुग्णालयात दाखल। पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। कल्याण शिळ रोडवर होणाऱ्या वाहतुकीचा शाळकरी विद्यार्थ्यांना फटका। डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेला 2 दिवस सुट्टी। विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडत असल्यानं पालकांची नाराजी। 29 सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करणार। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंच्या उपोषणाला मराठा आंदोलकांचा विरोध। जनसन्मान यात्रेसाठी आष्टीत आलेल्या अजित पवारांना मराठा कार्यकर्त्यांचा घेराव। आरक्षणासंबंधी निवेदन देत ओबीसीमधून आरक्षणाची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा बीडमध्ये। यावेळी अजित पवारांना महिलांनी राख्या बांधल्या। कधीच बहिणींना फसवणार नाही हा दादाचा वाद आहे, अजित पवारांचं वक्तव्य। हिंगोलीच्या वसमतमध्ये अजित पवारांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या 14 जणांवर गुन्हे दाखल। वसमत शहर पोलीस ठाण्यात मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल। नांदेडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं सांत्वन। नायगाव या निवासस्थानी जाऊन घेतली कुटुंबियांची भेट। अहमदपुरात मराठा समाजाच्या वतीने सर्व पक्षांचं घातलं श्राद्ध। जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण, पण अजूनही आरक्षणावर मार्ग न निघाल्यानं अनोखं आंदोलन। हिंगोलीतील तलाठी हत्या प्रकरणी महसूल विभागातील अनेक संघटनांचं काम बंद आंदोलन। वसमतच्या आडगावात काल तलाठी संतोष पवार यांची हत्या करण्यात आली। बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ परभणीच्या गंगाखेडमध्ये मोर्चा। तेलंगणातील आमदार टी राजा सिंग आंदोलनात सहभागी। व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठानं बंद ठेवून मोर्चामध्ये सहभाग नोंदवला। महाराष्ट्रामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेऐवजी केंद्राप्रमाणे एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू। योजनेच्या अतिरिक्त खर्चाला मान्यता। वित्त विभागाची माहिती। मिसिंगची तक्रार न नोंदवणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिले जातील। मिसिंगची तक्रार न घेणं खपवून घेणार नाही, हायकोर्टाचा सज्जड दम। यूपीएससीच्या उमेदवारांची आता आधारशी पडताळणी केली जाणार। फसवणूक रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। महारेराची नवीन महाकृती
संकेतस्थळ सुरू होण्यापूर्वी 30 आणि 31 ऑगस्टला महारेरा संकेतस्थळ राहणार बंद, महारेराकडून सहकार्याचं आवाहन. मोकळ्या भूखंडावर मंडप उभारायला बंदी नाही, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हायकोर्टाचा दिलासा. मोकळ्या जागेवर मंडप उभारणीला विरोध करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली. पूजा खेडकरला दिलासा, दिल्ली हायकोर्टाकडून 5 सप्टेंबरपर्यंत दिलासा कायम. धावपटू कविता राऊतला 10 वर्षांपासून सरकारकडून नोकरी नाही, ललिता बाबरला उपजिल्हाधिकारी केलं, मग मला का टाळता असा सवाल. हिरामण खोसकर, जेपी गावित यांच्याकडून भेदभावाचा आरोप. आजपासून 5 दिवस पासपोर्टची वेबसाईट दुरुस्तीसाठी बंद. आज रात्री 8 वाजल्यापासून 2 सप्टेंबरपर्यंत वेबसाईट बंद असणार. सर्व ऑनलाईन अपॉइंटमेंट रिशेड्यूल होणार. पोर्शे अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबियांचा पासपोर्ट मिळवण्यासाठी बाल न्याय मंडळाकडे अर्ज. काल अपेक्षित असलेली सुनावणी पुढे ढकलली. बाल न्याय मंडळाच्या निर्णयाकडे लक्ष. पुण्यातल्या कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा. 1 जण पोलिसांच्या ताब्यात. तब्बल 3788 सिम कार्ड, 7 सिम बॉक्स, अँटिना, लॅपटॉप जप्त. पुण्यामध्ये रोज सरासरी 1 ते 2 मुलींवर अत्याचार. गेल्या 8 महिन्यात पुण्यामध्ये बाललैंगिक अत्याचार प्रकरणी 286 गुन्हे दाखल, 356 जणांना अटक. पुण्यातील अरण्येश्वर भागात गुंडांची दहशत. सोसायट्यांमधील अनेक गाड्यांची तोडफोड. या प्रकरणी अक्षय बाबर या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. आळंदीच्या इंद्रायणीत पुन्हा एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न. महिलेचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू. आता विदर्भातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत. बुलढाण्यामध्ये एक पोलीस कर्मचारी आमदार संजय गायकवाडांची गाडी धुत असल्याचा प्रकार. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट. पोलीस कर्मचारी संरक्षणासाठी असतात की गाड्या धुण्यासाठी, सपकाळ यांचा सवाल. प्रवासादरम्यान पोलिसाला उलटी झाली म्हणून त्याने गाडी साफ केली. व्हायरल व्हिडिओवर आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.